रात्रीची वेळ, शहरात शांतता, रस्त्यावर दिव्यांचा पिवळसर प्रकाश आणि अचानक धड 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 गोळीचे आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागतात. काही सेकंदात लोकांची धावपळ सुरू होते. दुकानांचे शटर खाली ओढले जातात आणि लोकांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, काय झालं? जामखेड सारख्या शांत शहरात असा गोळीबार, तोही एका कुख्यात गुंडावर, आणि ती व्यक्ती म्हणजे सागर मोहोळकर. पण ही कथा फक्त एका गोळीबाराची नाही. ही कथा आहे दोन घटनांची, दोन गुंडांची आणि एका अपमानाची, ज्याने कदाचित एका जीवावर बेतले. काही दिवसांपूर्वी कुस्तीच्या मैदानात मारलेली एक कानाखाली, शेकडो लोकांसमोर झालेला अपमान आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसात झालेला जीवघेणा हल्ला. हा फक्त योगायोग आहे का, की या सगळ्या मागे दडलेली आहे गुन्हेगारी जगाची एक मोठी साखळी? नमस्कार, मी अभिषेक. तुम्ही पाहताय व्हायरल मुद्दा. कल्पना करा, एक असा क्षण जेव्हा हजारो लोक कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जमले आहेत. ढोल ताशे वाजत आहेत, वातावरणात उत्साह आहे, आणि अचानक त्या गर्दीतून एक व्यक्ती पुढे येते आणि थेट एका कुख्यात गुंडाच्या कानाखाली मारते. हो, ही घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आद्रुड गावात घडलेली. ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने तिथे मोठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गावातील लोक, पैलवान, आयोजक आणि हजारो प्रेक्षक मैदानात जमले होते. सगळीकडे सणासुदीचं वातावरण होतं. त्या गर्दीत एक व्यक्ती विशेष लक्ष वेधून घेत होती. तो होता पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ. निलेश घायवळ पुण्यातील गुन्हेगारी विश्वात एक ओळखलेलं नाव. एक काळ असा होता की तो गजा मारणे या कुख्यात गुंडाच्या टोळीत काम करत होता. कोथरूड परिसरातील सुतारवाडीत त्याची मोठी दहशत होती. खंडणी, मारामाऱ्या, हल्ले आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमुळे त्याचं नाव पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये कायमचं राहिलं. इतकंच नाही, दत्तवाडीत झालेल्या सचिन कुंडले या गुंडाच्या फिल्मी स्टाईल हत्येमुळे तर निलेश घायवळचं नाव संपूर्ण राज्यात चर्चेत आलं होतं. त्या प्रकरणात त्याच्यासह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. काही वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर 2019 मध्ये तो बाहेर आला आणि 2023 मध्ये अखेर त्याला पूर्णपणे जामीन मिळाला. पण गुन्हेगारी जगात एकदा नाव तयार झालं की सावलीसारखी भीती कायमच सोबत राहते. आता पुन्हा त्या कुस्तीच्या मैदानात जाऊया. निलेश घायवळ आयोजकांसोबत मैदानात फेरी मारत होते. पुढे हलगी वाजवणारे, मागे त्याचे समर्थक आणि लोक त्याच्याकडे बघत होते. तेवढ्यात गर्दीतून एक उंचपुरा तरुण पुढे येतो. काळ्या रंगाचा शर्ट, मजबूत शरीरयष्टी आणि चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही. हा तरुण होता सागर मोहोळकर. सागर मोहोळकर अहिल्यानगर जिल्ह्यातील नानस गावाचा रहिवासी, पेशाने पैलवान, पण त्याच्यावरही गुन्हेगारीची सावली होती. आणि पुढे जे घडलं ते पाहून काही क्षण सगळे स्तब्ध झाले. सागर मोहोळकर थेट निलेश घायवळच्या समोर आला आणि अचानक जोरदार कानाखाली मारली. क्षणभर संपूर्ण मैदान शांत झालं. लोकांना समजायलाच काही सेकंद लागले की काय घडलं आहे. पण त्यानंतर सागर थांबला नाही. तो पुन्हा निलेश घायवळवर धावून गेला. इतक्यात घायवळच्या टोळीतील लोक पुढे आले आणि सागर मोहोळकरला पकडून त्याला जबर मारहाण करण्यात आली. कुस्तीच्या मैदानात झालेली ही घटना काही सेकंदात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि इथे एक प्रश्न निर्माण झाला. इतक्या मोठ्या गुंडाला सगळ्यासमोर कानाखाली मारण्याचं धाडस सागर मोहोळकरने का केलं असेल? हा फक्त राग होता की एखाद्या जुन्या वैराची सुरुवात? तुम्हाला काय वाटतं? अशी घटना अचानक घडू शकते का? पण या कथेला खरा ट्विस्ट अजून बाकी होता. कारण त्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसातच सागर मोहोळकर स्वतः एक जीवघेण्या हल्ल्याचा बळी ठरला. आता आपण पोहोचतो जामखेडमध्ये बुधवारची सायंकाळ. न्यूरॉनिक कॉलनी परिसर. सगळं काही नेहमीसारखं चालू होतं. सागर मोहोळकर त्या भागात उभा होता, काही लोकांशी बोलत होता. तेवढ्यात एक मोटरसायकल वेगाने त्याच्या दिशेने येते. त्या मोटरसायकलवर एक व्यक्ती बसलेली असते आणि अचानक धड 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 गोळ्याचे आवाज संपूर्ण परिसरात घुमतात. प्रत्यक्षदर्शी सांगतात हल्लेखोराने एकूण 7 राऊंड फायर केले. त्यातील 4 गोळ्या थेट सागर मोहोळकरच्या शरीरात घुसल्या. क्षणातच लोकांची धावपळ सुरू झाली. काही लोक भीतीने दुकानामध्ये लपले. काही लोकांनी दुरून हा प्रकार सगळा बघितला आणि हल्लेखोर तो काही सेकंदातच मोटरसायकल वरून फरार झाला. जामखेड पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या सागर मोहोळकरला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती, म्हणून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात हलवलं. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली. परिस्थिती तणावपूर्ण होती आणि आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला. हा हल्ला कोणी केला? हा एखाद्या जुन्या वादाचा परिणाम आहे का, की गुन्हेगारी टोळीमधील गँगवार?
कारण सागर मोहोळकरची ही गुन्हेगारी इतिहास होता. त्याच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि काही काळ तो नाशिक मध्यवर्ती कारागृहातही होता. विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसापूर्वीच सागरच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. म्हणजे घरच्यांनाही त्याच्या वागण्याचा त्रास होत होता. मित्रांनो, इथे थोडा विचार करा. गुन्हेगारी जगात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, इथे प्रत्येक अपमानाची किंमत असते. कुस्तीच्या मैदानात मारलेली कानाखाली फक्त काही सेकंदाची होती, पण त्यानंतर घडलेल्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण केले. हा हल्ला त्या घटनेशी संबंधित आहे का, की सागर मोहोळकरच्या गुन्हेगारी आयुष्यातील एखादी जुन्या शत्रूने ही संधी साधली? याचं उत्तर अजूनही पोलिसांच्या तपासातून समोर यायचं आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत आणि हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पण या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, गुन्हेगारी जगातील प्रत्येक कथा शेवटी हिंसा, भीती आणि अनिश्चिततेतच संपते. आज एक व्यक्ती शक्तिशाली असते, उद्या त्याच्यावर हल्ला होतो. आज एखादा अपमान करतो, उद्या त्याची किंमत चुकवावी लागते. आणि यात सर्वात जास्त त्रास कोणाला होतो? सामान्य लोकांना. कारण गोळीबार होतो तेव्हा भीती सामान्य लोकांच्या मनात पसरते, गुंडांमधील वैर वाढतो आणि शांत शहर अचानक असुरक्षित वाटायला लागतात. म्हणूनच प्रश्न फक्त एका गुंडांचा किंवा एका हल्ल्याचा नाही, प्रश्न आहे आपल्या समाजात वाढणाऱ्या गुन्हेगारींचा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कुस्तीच्या मैदानात झालेली घटना आणि जामखेड मधील गोळीबार या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध असू शकतो का? तुमचं मत नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.